हाय प्रोटीन डोसा आपण बनवणार आहोत ब्रेकफास्टसाठी किंवा टिफिनसाठी एकदम छान पर्याय। 1 कप इथे तांदूळ घेतलेत, त्याच्यामध्ये अर्धा कप चना डाळ, 1/4 कप हिरवे मूग डाळ, 1/4 कप शेंगदाणा घेतलाय आणि जर काला चना असेल ना तो पण 1/4 कप ॲड करा। माझ्याकडे नव्हतं म्हणून मी स्किप केलेला आहे। आता याला छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि याच्यामध्ये मग पुन्हा चांगलं पाणी टाकून आपल्याला 5 ते 6 तास कमीत कमी भिजवायचं आहे किंवा रात्रभर ठेवून द्या। आता रात्रभर भिजल्यानंतर मी याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। बघू शकता डाळ पण खूप छान नरम अशी भिजली गेलेली आहे। आता हे मिक्सरमध्ये मावेल तेवढं आपल्याला हे डाळ तांदूळ टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, जिरं आणि चवीनुसार मीठ ॲड करून याचं छान आपण डोसाला करतो ना तसं असं मीडियम पातळसर आणि बारीक असं वाटलं गेलेलं वाटण तयार आहे। आता आपण चटणी तयार करूयात। त्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। 2 टोमॅटो घेतलेत, त्यांना मधोमध कट करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने छान शिजवून घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपण 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या, 2 लाल मिरच्या मी टाकलेल्या आहेत। आता मीठ टाकायचं विसरली, कारण की टोमॅटो मीडियम फ्लेमवर आणि मीठ टाकून शिजवले ना की 3 ते 4 मिनिटात दोन्ही बाजूने छान शिजतात। आता ही व्हायरल चटणी आहे आणि खरं खूप छान झाली। तुम्ही बारीक कट करून ग्राइंड केलं ना त्याची चव वेगळी लागते आणि असं बनवल्याची चव वेगळी लागते। हा माझा ऑब्झर्वेशन आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण शिजवून घेणार आहोत। झाकून देऊया मीडियम फ्लेमवर। रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका। तिथे थंब आहे ना तो लाईकचा बटन आहे, अगदी फ्री आहे। आणि सबस्क्राईब केलं नसेल ना चॅनलला, रेसिपी बघता पण सबस्क्राईब करत नाही असं नका करत जाऊ, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा। आता बघा दोन्ही बाजूने छान शिजला आहे। तर याच्यावरची साली आता एकदम इझिली निघत आहेत, त्या साल आपण काढून घेणार आहोत। मिक्सर ग्राइंडरमध्ये ते टोमॅटो टाकून घेतले, थोडीशी साखर घातली आणि वाटून घेतलं आहे। टोमॅटोमध्ये साखर घातली की ती बॅलन्स होतं। टोमॅटो आंबट असताना साखरमुळे हलकासा गोडसरपणा येतो, म्हणून साखर घातली। आता तव्यावरती तेल टाकून घेतलं आहे आणि याला पुन्हा फर्मेंट होऊ द्यायची गरज नाही, डायरेक्टच आपण याचे डोसे बनवणार आहोत। आणि हे खूप क्रिस्पी होतात, कारण की याच्यामध्ये डाळींचं प्रमाण भरपूर आहे, म्हणून डोसे छान क्रिस्पी होतात आणि टोमॅटोचं चटणी असं छान कॉम्बिनेशन होतं। आता याच्यावरती आपण जी चटणी केली ना ती स्प्रेड करून घेऊयात, किंवा मग तंदुरी सॉस नाहीतर टोमॅटो सॉस ॲड केलात तरी चालेल। ती छान चटणी स्प्रेड करून घेऊयात आणि त्याच्यावरती मग मी चिली फ्लेक्स ॲड करते। चिली फ्लेक्स याच्यासाठी ॲड करते, लहान मुलं असतील तर ऑफकोर्स अवॉइड करा। ऑरिगॅनो पण ॲड करून घेऊयात, कारण की चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो ॲड केल्यानंतर ना एक बाहेरच्या डोस्याला जी मैसूर डोसा वगैरे चव येते ना ती चव येते आणि आपण ही जी मेहनत घेतलेली आहे ना ती सारथी लागते। हेल्दी पण होतो आणि चवीलासुद्धा बाहेर मिळतो तसा होतो, म्हणून नक्कीच तुमची मुलं डायरेक्ट खातील तर खूपच चांगलं आहे। वरून मी गाजर आणि थोडंसं पनीर ग्रेट करून टाकलं आहे। मी खूप भाज्याने स्टफ केलं आहे, कारण की जास्त पण भाज्या बघून मुलं खायला नाक मुरडतात, म्हणून मी कमी भाज्या टाकल्यात। आणि याला आता टिफिनमध्ये सर्व करायचं म्हणून अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे, जेणेकरून टिफिनमध्ये ठेवताना ते इझी जाईल। बघू शकतात अगदी क्रिस्पी आणि तेवढ्याच चटणीमुळे सॉफ्टसुद्धा असा परफेक्ट डोसा रेडी झालेला आहे। तुम्हाला मी मधलंसुद्धा दाखवते। स्टफिंग लिमिटेड घातल्यामुळे बघा खूप स्टफिंग पडत नाही आणि मुलांना कळतसुद्धा नाही की त्याच्यामध्ये जास्त भाज्या आपण ॲड केलेल्या आहेत। आणि आपण बनवलेल्या टोमॅटोच्या चटणीसोबत छान एन्जॉय करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि एक वेगळ्या व्हिडिओसहित। तोपर्यंत काळजी घ्या, बाय।